पीटी अर्थात प्रवीण टेंबे, त्यानंतर सुधीर आगलावे ज्यांनी गुणलेखकाची सक्षमरित्या जबाबदारी इथे हाताळलेली आहे. आज रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी आमच्याशी जोडले जातील. त्यानंतर आज सूरज बघा, सॅन्डी डीजे सूरज रोशनने 6 दिवस अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिला. आणि मच्छिंद्र पाटील तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणारे रंजन यांचा इथे आगमन होईल. मच्छिंद्र पाटील सरांचं आम्ही स्वागत करतो आणि PTCची संपूर्ण टीम सॅन्डी डीजे आणि त्यांचं मंडप डेकोरेशन आहे त्यांचं स्वागत करून वळतो सामन्याकडे. ओ टू प्रवीण टेंबे. थँक्यू सो मच महागुरु. मेगा फाइनल अंतिम रात्र सरपंच उपसरपंच चषक 2025 का 6वां संस्करण है और आए हुए सभी दर्शकों का मैं प्रवीण टेंबे हार्दिक स्वागत करता हूँ. चला बच्चा कंपनी मैदानाच्या बाहेर यायचं आहे. बच्चा कंपनी मैदान से बाहर जाइए प्लीज. तर मॅचॉन आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. आपण जाऊया सामन्याकडे. पहिली लढत सुपर 12 दोन संघामध्ये बिग फाईट. एका बाजूला संघ आहे पालेश्वरी पाले बुद्रुक आणि त्यांच्या विरोधात संघ पाहतोय आपण आई गावदेवी स्वर्गीय कुशाल 11 डोंगरेचा पाडा. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द क्वालिटी क्रिकेट. आज क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण हा सामना जिंकल्यानंतर सुपर 6 चषक उचलण्याचा मान एका गावाला मिळेल. अंपायर ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. कॅप्टन प्रदीप उलवेकर तयार पहिला बॉल खेळण्यासाठी आणि गोलंदाजी मागवरती आलाय तेजस डोंगरे. काल त्याच्या बॉलिंगने सर्वांना प्रभावित केलं असा प्रभावशाली गोलंदाज तेजस डोंगरे फ्रॉम डोंगरेचा पाडा. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल समोर मारण्याचा प्रयत्न. फटका खराब आहे. लॉंग ऑफ समोर येतो. डीप मध्ये झेल सुटलाय. प्रयत्न चांगले झाले थोडे अपुरे पडले. एक धाव प्रदीप उलवेकर बचावला गेला. सुरुवात थोडी खराब झाली असती ब्लॅक आर्मी आणि पालेश्वरी पाले बुद्रुक संघाची परंतु प्रयत्न चांगले झाले. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आपण पाहिला विकास ज्या पद्धतीने तो धावत होता त्याच्या धावण्यामध्ये जिद्द होती चिकाटी होती आणि त्याच्या धावण्यामध्ये आज सुपर 12चा मॅच जिंकण्याची आशा देखील होती. गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय फलंदाजाने. विनंती करतो विनय गावंड यांना की आपण TV स्क्रीनवर पहा. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय. चेक करायचं आपण TV स्क्रीनवरती ऑन स्क्रीनवर हे निर्णय दिले जातील आणि आयोजक कमिटीचा एखादा खेळाडू पंचाची भूमिका ऑन स्क्रीनवरती करेल. पहिल्या बॉलवर खातं ओपन झालं पालेश्वरी पाले बुद्रुक संघाचं आणि सलामी जोडे आपण पाहतोय. 2 उलवेकर बंधू. एक आहे प्रदीप उलवेकर आणि दुसरा आशिष उलवेकर. 10 नंबरची जर्सी आशिष. काका पुतण्याची जोडी आणि यावेळी समोर मारला इनफिल्डच्या जबरदस्त फटका. गॅप मध्ये चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. A1 सरपंच उपसरपंच चषकाचा A1 चौकार. पण डोंगराचा पाडा क्रिकेट संघाचे बिग समर्थक आपण इथे पाहतो. कुशाल डोंगरे डोंगराचा पाडा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपले कुशाल 11 क्रिकेट संघाचे सन्माननीय प्रतीक डोंगरे यांचं आगमन झालेलं आहे. कुशाल 11 क्रिकेट संघाचे ते समर्थक आहेत आणि त्यांच्यासोबत सन्माननीय उमेश डोंगरे यांचं देखील आगमन झालं आहे. ते देखील एक दमदार स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांचं मी मंचावरती हार्दिक स्वागत करतोय. काका पुतण्याची जोडी धावफलकावरती चौकार लागल्यानंतर पालेश्वरी पालेबुद्रुक संघ पोहोचलाय 6 वरती 0. गोलंदाजीला तेजस डोंगरे आपण पाहतोय आणि जबरदस्त मित्रांनो खेळ होणार कारण की दोन्ही संघांचा विचार केला तर आज एक नवीन विजेता एक नवीन चेहरा वल्लभ गावाच्या टॉप 6 मध्ये पाहायला मिळेल. पालेश्वरीला देखील संधी डोंगरच्या पडाला देखील संधी एक नवीन विजेता या स्पर्धेमध्ये आम्हाला मिळेल. गोलंदाज तयार. ओ परफेक्ट ओव्हर पिच बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेर गेलाय. दिशा खराब आहे. दिशाहीन बॉल. पंच वाईट बॉल दर्शवतात. अतिरिक्त धाव मिळेल. धावफलकावरती 7 धावा. चांगली लढत मित्रांनो पाहायला मिळेल कारण की एका बाजूला पाहिला प्रदीप उलवेकर आहे आशिष आहे त्यानंतर दिव्येश देवा बारसे सारखे गोलंदाज फलंदाज या संघामध्ये आहेत. समीर देखील असतील पालेश्वरीमध्ये आणि ऑपोजिटचा विचार केला डोंगरचा वाडा देखील कमी नाहीये. त्याच्यामध्ये प्रदीप पाटील तेजस आहे त्यानंतर जयेंद्र असतील 7 फडके अक्षय कडू बूम बूम
कमी गतीने टाकलेला बॉल गती परिवर्तन, परंतु तेवढाच चांगला टायमिंग आणि बॉल पुन्हा एकदा मिड विकेट गेलाय त्याच दिशेकडे जिथे आशिषने फटका मारला होता. बॉल सीमा पार या इनिंग मधला दुसरा खणखणीत चौकार. संघर्ष रडवतो पण तुमचं आयुष्य घडवतो. संघर्षाशिवाय आयुष्याला पर्याय नाही आहे मित्रांनो, आणि कष्ट तर करावेच लागेल कारण यशाला शॉर्टकट देखील नसतो. दोन्ही बॅटर 2 बॉल 5 वरती खेळतायत आणि संघ पोहोचलाय तब्बल 11 वरती 0. 2 बॉलचा मारा बाकी असेल P1 मध्ये. तेजस डोंगरे एक नामांकित गोलंदाज पहिल्या क्रमांकावरती. ओ प्रचंड वेगवान बॉल, स्नूटर बॉल, फास्ट अँड फ्युरियस. या मैदानावरती फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज आपण प्रचंड पाहिले आणि पहिल्या रात्री तुम्ही पाहिलं 3 अर्धशतक जिथे भावेश नाईकने देखील अर्धशतक मारले. तो खेळाडू धारावी संघाचा होता. ओमकार केनीला पाहिला, दिवा कोलीवाडाचा संघ नायक खेळाडू आणि त्यानंतर मोरबी संघाचा विकी पाटील. या खेळाडूने धमाल केली, पहिली रात्र गाजवली आणि आता शेवटची रात्र आपण पाहतो. आणि शेवटची रात्र गोलंदाज गाजवणार की फलंदाज याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल कॅप्टन प्रदीप उलवेकर. ओ परफेक्ट यॉर्कर अपील केली आहे परंतु पंच पाहत राहिले. तटस्थ स्ट्रॉंग अपील फेटाळली. 0 शेवटच्या बॉलवर लगातार 2-0 आलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती पालेश्वली पाले बुद्रुक टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करताना 11 वरती 0. अकरा वरती 0. पालेश्वरी चषक 2025 पर्व क्रमांक 3 आपल्या भेटीसाठी येते. प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचे सामने भव्य दिव्य टुर्नामेंट येणाऱ्या 5 फेब्रुवारीला आणि 11 फेब्रुवारीपर्यंत. ही स्पर्धा 7 रात्रीची असेल जिथे प्रथम पारितोषिक असेल 1,20,000 आणि मालिकावीरसाठी ABC 1 बाईक, DEF दुसरी बाईक, 2 बाईक आणि 3 बाईक सायकल सोबत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खेळाडूंना विनंती की सध्याची परिस्थिती आपण पाहिलं, एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय जिथे काही खेळाडू बाईकसाठी खेळत होते, परंतु असं करू नका मित्रांनो. आपल्या गावासाठी केला, गावाच्या नावासाठी केला, स्वतःसाठी कधीच खेळू नका. कारण एवढ्या वर्ष तुम्ही नाव कमवलं, परंतु नाव गमवण्यासाठी मात्र तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. त्या खेळाडू निश्चित थोडं दुःख झालं असेल. नाव कमवणं सोपं नाही मित्रांनो क्रिकेटमध्ये, परंतु नाव गमवणं खूप सोपं आहे. आशिष कमी गतीने टाकलेला बॉल, अक्षय कडू काय जबरदस्त गोलंदाज आहे. काल याने जो एक फटका मारला तो मला भरपूर आवडला. नो लुक शॉट, ज्याप्रमाणे राशिद खानने षटकार मारतो नो लुक शॉट, त्याप्रमाणे अक्षय कडूने मारला. आणि चर्चा झाली ज्यावेळी अक्षय कडूने काल रात्री आम्हाला फोन केला 7 वाजता की वाईल्ड कार्ड एंट्री आहे का, त्यावेळी विनय गावण आणि भोलनाथ पाटील सोबत मी देखील चर्चा केली आणि त्यानंतर या संघाला आम्ही संधी दिली आणि आज संघ जबरदस्त खेळून गेला. लक्षात घ्या बाईकसाठीच्या धावा काउंट होतील त्या सुपर 6 पर्यंत होतील, याची आपण नोंद घ्या. सेमीफायनल फायनलच्या धावा काउंट होणार नाही. फुलटॉस बॉल, स्लॉक स्वीप केला, फॉलोइंग स्वीप, बॅकवर्ड स्वेलेकडे बॉल मारलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळेल. पालेश्वरी संघाची कर्मवीर धर्मवीर जोडे आपण पाहतो. एका बाजूला प्रचंड अनुभव जो 15-18 वर्ष क्रिकेट केलंय प्रदीप उलवेकर आणि त्याच्या बाजूला त्याचा पुतण्या अर्थात आशिष उलवेकरला पाहतो. भाऊ आहे त्याचा, यस भाऊ आहे त्याचा आशिष उलवेकर. आणि खास करून आमचे संजय गांधी स्मारक हायस्कूलचे जे सर होते अण्णा सर, त्यांचा मुलगा देखील आहे आशिष. 12 वरती 0 स्कोअरबोर्डवरती आपण पाहतोय. अक्षय कडू चांगली बॉलिंग करतो. बघा मित्रांनो 4 शतकांची लढत आहे आणि पालेश्वरी संघ अभिनय तो कभी नाही. ऑफ कटर बॉल. तर सन्माननीय बाबूराव फडके साहेबांना विनंती करतो की आपण मंचकावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळी आपण पाहिला गोलंदाजाने चेंडू जो टाकलाय तो लेग कटर होता, मात्र या दिशेने आपण तो वेगळा पाहिला. पण तो स्क्रीनवरती आपण पाहिला की लेग कटर बॉलचा वापर केला अक्षय कडूने. 2 चेंडू .3 मधून काय जबरदस्त बॉलिंग करतो. प्रचंड व्हेरिएशन आणि विविधता या गोलंदाजाकडे आहे. अक्षय कडू 0 क्रमांकाची जर्सी. ओहो काय जबरदस्त बॉल तो करतोय. व्हेरिएशन त्याच्याकडे आहे, विविधता आहे आणि हा गोलंदाज चमकलाय.
काल त्याने जो नो लुक शॉट मारला आणि त्याच्यानंतर आज त्याची बॉलिंग आम्ही पाहतो ते भन्नाट आहे, जबरदस्त. आणि ज्याप्रमाणे अक्षय कडू बॅटची पकडतो ना ती देखील जबरदस्त आहे. 3-0 लगातार 2 बॉल डॉट प्रदीप उलवेकर खेळतोय आणि 12-0. 4 षटकांची मॅच आहे, परंतु कॅप्टन ज्यासाठी त्याला पाठवलं गेलं स्वतः तो बॅटिंगसाठी जातो नेहमी, परंतु आज ती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत नाही या मॅचमध्ये. पुन्हा त्याच अँगलने लगातार डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. बूम बूम या नावाने प्रसिद्ध असणारा अक्षय कडू, त्याची बॉलिंग देखील बूम बूम आहे. पंकज जाधव माटे अलिबागचा खेळाडूला आम्ही बूम बूम या नावाने ओळखतो आणि हा देखील बूम बूम डोंगरचा पाडाचा जबरदस्त गोलंदाज. आतापर्यंत लगातार 5 चेंडू कॅप्टनने डॉट घेतलेत. ही मॅच सोपी नाहीये, ही मॅच आहे टॉप 12ची आणि जिंकल्यानंतर हा चषक उचलण्याचा मान तुम्हाला मिळेल. ही संधी सोडू नका. पालेश्वरी आणि डोंगरचा पाडा. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, विकेट किपरचा प्रयत्न बघा. प्रदीप पाटील वेगाने धावत गेला, रनआउट होण्याची संधी मिळेल, परंतु 2 धावा इथेही कंप्लीट झाल्यात आणि अशा तऱ्हेने हा शतक इथे समाप्त होतोय, जिथे 4 डॉट बॉल आणि फक्त 3 धावा. ही बॉलिंग आवडली तर एकदा टाळ्या होऊन जाऊन दे अक्षय कडूसाठी. काय भन्नाट गोलंदाजी त्यांनी केली. टॉप 12 मध्ये हा त्याचा टॉपचा परफॉर्मन्स होता आणि हा खेळाडू सुपरमॅन बनलाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त, 2 षटकामध्ये पालेश्वरी पालेबुद्रुक संघ पोहोचलाय इथे धाव फलकावरती 14-0. आलेला आहे. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ मारुतीदत्त पाटील, पोलीस पाटील वलभ आणि त्यांच्या समवेत संदीप जोशी, विद्यमान ग्रामपंचायत ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत वलभ ग्रामपंचायतीचा आपल्या मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. 14-0. मात्र बॅकफुटला गेले फलंदाज. 7 धावांचं रन रेट कमी आहे. आता हाणामारी करावी लागेल. करो या मरो, करो या मरो. बॅटच्या बुंद्यामध्ये समोर बॉल मारल्यात, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिकअप शॉट, आशिष ओलवेकर ऑन अ फायर. बॉल सीमारेषा पार, गगन चुंबी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया ज्या पद्धतीने हा बॉल 7 फडकेने केला होता आणि त्याच्या जर्सीचा नंबर देखील 7 आहे, परंतु बॅटरने हा षटकार मारलाय. आशिष ओलवेकर जबरदस्त फलंदाज. आत्ता ही मॅच करो या मरो मध्ये आहे आणि पालेश्वरी संघाचे भरपूर बॅटर अजून बचावले गेलेत आणि त्यामुळे आशिषला माहिती आहे की आता डू ऑर डाय या सिच्युएशनने खेळावं लागेल. समोर पालेश्वरीचे ग्रामस्थ मंडळ आम्ही पाहतो. प्रकाशजी म्हात्रे असतील, अविनाशजी उलवेकर असतील, सुनील दादा असतील, संपूर्ण त्यांचा मी आभार व्यक्त करतो. प्रभाकर दादा असतील, एक दमदार आयोजक देखील आहेत, परंतु आज त्यांच्या गावाचा खेळ पाहण्यासाठी आलेत. मागील नाईट स्पर्धेमध्ये पालेश्वरीचं स्वप्न थोडं अधुरं राहिलं, परंतु पालेश्वरी संघ हा हार मानत नाही. तो पुन्हा मैदानामध्ये येतो आणि पुन्हा एकदा तो सुपर 12 मध्ये आलाय आणि हाच पालेश्वरी संघाच्या अस्तित्वाची लढाई असेल तुमच्यासाठी. कारण मागील नाईटमध्ये जे घडलं ते आता इथे घडू नये यासाठी ते प्रयत्न करतायत. मॅच बॉल आलाय. लक्षात घ्या, जे डगआउटमध्ये खेळाडू आहेत पंच त्यांना कॉल करतायत की आपण शांतता ठेवायची आहे. पंचांचा तो सिग्नल तुमच्यासाठी असेल. मॅच बॉल ज्याने षटकार लागलाय त्या बॉलची गरज आहे पालेश्वरीला, परंतु तो बॉल डॉट देखील घेऊन गेला भरपूर वेळा, त्यामुळे तो बॉल किती महत्वाचा आहे बघा. मॅच बॉलला लकी मानलं जातं जिथे षटकार बसलाय. धाव फलकावरती 20 धावा. आशिष ओलवेकर ऑन फायर आणि काय जबरदस्त त्याने फटका मारला. 7चं स्वागत झालं. पहिला बॉल षटकार. 7 देखील नामांकित बॉलर आहे. इनसाइड आउट, कवाकडे बॉल जातो, मिड ऑफला झेल पकडलाय क्षेत्ररक्षक जयेंद्र. पहिला विकेट गारद होतोय. आशिष ओलवेकर बाद. 20 वरती 1. पालेश्वरी पालेबुद्रुक.
टेनिसचा होता आणि त्याने मारला असता षटकार मला वाटतं लगातार, परंतु जेव्हा तो थांबला त्याचा रिदम तुटला गेला आणि त्यानंतर त्याचा तो लक्ष केंद्रितपणा असं कॉन्सन्ट्रेट तो भंग झाला, तिथे बॅटरचा विकेट पडलाय. आशिष बाद झाला. 20 वरती 1 पालेश्वरी पालेबुद्रुक. आणि आत्ता येतो मैदानामध्ये एक जबरदस्त विकेट किपर युवा खेळाडू दिवेश उलवेकर. दिवेशची विकेट किपिंग पाहिली ना तर आता तो भन्नाट चांगल्या पद्धतीने विकेट किपिंग करतो आणि तितकाच चांगला तो बॅटर देखील आहे. परंतु समोर आहे डोंगरचा पाडा. एक बनेंगे नेक बनेंगे, एकता की ताकद. आणि दोन्ही गावामध्ये आता आपण एक एक संघ पाहतोय. एका बाजूला पालेश्वरी, एक गाव एक संघ, आणि डोंगरचा पाडा तो देखील एक गाव एक संघ बनलाय. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, आगला वेगळा फटका खेळायचा होता, संघावरती दबाव जास्त टाकण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने. या बॉलवरती 0. स्विचिट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. रोहित शर्माचा हा फॅन दिवेश उलवेकर, 45 नंबरची जर्सी. जगामध्ये सर्वाधिक जर्सी पाहिले तर 45 नंबर, 18 आणि 7 नंबरच्या 3 जर्सी अनेक टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगावरती आपण पाहतोय. त्यापैकी हा दिवेश उलवेकर. आणि समोर आहे वेगवान गोलंदाज जो वेगाने गिरफ्तार करतो असा 7 फडके. प्रचंड वेग त्याच्याकडे आहे. यावेळी बॉलला लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका मिड विकेट कडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने 4 रन. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीरामाचा जल्लोष झाला इथे महागुरूंकडून. दिवेश उलवेकर चौकार मारतोय. गरज नव्हती. आतापर्यंत 2 वेळा त्याने प्रयत्न केले, असफलता मिळाली दिवेशला. परंतु ही मॅच मोठी आहे दिवेश, ही महत्वाची मॅच आहे. मागील स्पर्धेचा स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आपल्या गावासाठी एक ट्रॉफी जिंकायची आहे. परंतु सरळ बॅटने चौकार आला आणि आडव्या बॅटने खेळत आहेत, मात्र हे प्रयत्न कमी पडले. लगातार 2 बॉल डॉट, एक चौकार, धाव फलकावरती 24. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. शेवटचा बॉल फुल टॉस, फुरलेचा बॉल मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये. बॉल आउट ऑफ द पार्क, इन टू द फॅन्स. षटकार. एकनाथ शेठ देशेकर साहेब यांचं आगमन झाल्यानंतर पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक क्रिकेटच्या फलंदाजाने बघा प्रवीण इथे अतिथी देव भव दमदार षटकाराने स्वागत केलेलं आहे. स्वागतम सुस्वागतम. सरळ बॅटने दिवेशला 2 बॉल मिळाले, त्याने ते षटकार मारले आणि आतापर्यंत 10 धावांचा खेळ केलाय. परंतु 2 रिव्हर्स त्याला निराशा देऊन गेले मैदानामध्ये. 30 वरती 1 षटकार, 1 चौकार. आणि आता शेवटचं शतक बाकी असेल. तर पालेश्वरी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व अजयदादा मोरावकर क्रिकेटचा आनंद घेतात. बळवंत शेठ पाटील राजूदादांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर प्रकाश शेठ म्हात्रे पालेबुद्रुक, अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच, सुनील शेठ म्हात्रे, नरेश फडके आणि माजी उपसरपंच आणि हेमराजदादा म्हात्रे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि महेश शेठ पवार, अमोल पवार यांनाही व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. स्वागत आहे तुमचं. करंट रन रेट 10.00 ची सरासरीने 30 धावा. कॅप्टन आहे मैदानामध्ये प्रदीप उलवेकर. आणि कॅप्टनकडे सर्वांची नजर असेल की हे 6 बॉलमध्ये तुम्ही 3 तरी मोठे फटके मारले तर 50शी गाठू शकतो पालेश्वरी, आणि त्याची गरज आहे. अनिकेत फुलटॉस बॉल समोर मारण्याचा हा प्रयत्न केला मिड विकेट कडे. चेंडू टॅप केला प्रदीपने आणि 2 धावा घेत असताना ओहो काय जबरदस्त एफर्ट आहे. प्रदीप कॅप्टन ऑफ द टीम. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये, फिंगर गोज अप. परंतु बॅटिंग टीम रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करणार. यस, 3ऱ्या पंचांची मागणी केली रनआउट साठी. काय एफर्ट होत. तरी ते मान्यवरांचं आगमन इथे झालेलं आहे. सन्माननीय अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शेठ पाटील साहेब बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चिंतामण शेठ पाटील साहेब, त्यांच्या समेत बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील आणि सन्माननीय बुर्दुल ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्षे ज्यांना बिनविरोध उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं
ते आदरणीय उपसरपंच मोहन जाधव साहेब बुरदुल यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ वलभ यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. फलंदाज बाद, फलंदाज रनआउट आहे. एका कॅप्टनने दुसऱ्या कॅप्टनला रनआउट केलं. प्रदीप पाटीलने प्रदीप उलवेकरला आउट केलं. प्रदीप आपण हा खेळ पाहिला. एकच धाव मिळेल. पालेश्वरी संघ पोहोचला 31 वरती 2. आहे साऱ्यात हा एक नंबर दादा एकनाथ देशेकर आहे. फडके हाच तो गोलंदाज ज्याने काल दुसऱ्या सामन्यामध्ये 4 विकेट घेतले होते. तो हा गोलंदाज आणि आज देखील सुरुवात त्याने विकेटने केली आहे. असा नामांकित गोलंदाज अनिकेत फडके. बंटी फडके यांचे बंधू आहेत अनिकेत. एक दमदार आयोजक देखील. 5 चेंडूचा खेळ बाकी. 31 वरती 2. मैदानामध्ये आलाय फलंदाज प्रशांत म्हात्रे. एबीचा फॅन आहे प्रशांत. 17 नंबरची जर्सी, मॅन इन ब्लॅक. आणि प्रशांत म्हात्रे आज गरज आहे त्याची बॅटिंग चांगली झाली पाहिजे संघाला. मच नेटेड 4, मच नेटेड 6 धावांची गरज आहे. टार्गेट सेट करण्यासाठी प्रशांत म्हात्रे. पंच इशारा करतात आउट ऑफ द लेग स्टंप, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव या चेंडूवरती आपण पाहिली. आणि बिना बॅटने धावा जरी आल्या तरी पालेश्वरी संघासाठी योग्य ठरतील, कारण त्यांना धावा बनवायच्या आहेत. धाव फलकावरती 32. 5 चेंडूमध्ये जरी इथे 18 धावा जरी आल्या तरी 50चा आकडा गाठू शकतो पालेश्वरी. यानंतरची लढत असेल इथे अमन ब्रिगेड 11 गावदेवी वलवली विपक्षे अरुण 11 रोंजण संगनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. अनिकेत फडके बॉलिंग मार्क वरती. लास्ट ओव्हर समोर मारलाय बॅटरने प्रशांत म्हात्रेने. लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जातोय. चांगली फिल्डिंग, परफेक्ट थ्रो. प्रदीपच्या हातामध्ये हेड टू हेड. रोहित जबरदस्त फिल्डिंग केली आणि काय परफेक्ट थ्रो फेकलाय. फलंदाजला संधी मिळाली नाही 2 धावा घेण्याची. फक्त एकच मिळेल आणि 1 धाव फलकावरती 33 धावा पाहतोय. जबरदस्त बॅटिंग करताना आपण दिवेशला पाहिलं. दिवेशने मात्र 2 रिव्हर्स खेळले तेव्हा डॉट बॉल आले, परंतु त्यात दिवेशने सरळ बॅटने 10 धावा कुठल्या. 1 चौकार 1 षटकार. त्या दिवेशला आपण पाहतोय. मी आता उल्लेख केला दिवेश म्हणजे एक जबरदस्त विकेट किपर आहे. त्याचा एफर्ट आम्ही पाहिला आहे. तो भरपूर चालाक आहे, चतुर आहे आणि तेवढा चांगला तो बॅटर देखील आहे. डोंगरचा पाडा आणि पालेश्वरी MIDCचे 2 दादा संघ आणि 2 दादा संघामध्ये मोठी लढत सुपर 12ची तुम्हाला पाहायला मिळते. अनिकेत मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, बॅटची कडा. विकेट किपरला चकमा देऊन बॉल सेकंड स्लिप कडे जातो. या बॉलवरती फक्त एकच धाव मिळेल. क्विक सिंगल. चांगली बॉलिंग करतो अनिकेत. बॅटर षटकार मारण्याचा प्रयत्न करतायत. लास्ट ओव्हरमध्ये हाणामारी होते तिथे हा गोलंदाज मात्र कमी धावेंची ओव्हर करताना आपण पाहतोय. जबरदस्त कमबॅक आहे डोंगरचा पाडा संघाचं. 3 बॉलमध्ये 4 रन गोलंदाजाने दिल्या. 34 वरती 2. मात्र सुरुवात थोडी खराब झाली पालेश्वरी संघाची. आपण पाहिलं तर सुरुवातीला देखील अनेक डॉट चेंडू आले आणि तेजस डोंगरे तो गोलंदाज होता. 2 चौकार बसले, त्याला 11 धावा दिल्या आणि त्यानंतर सर्वात चांगली बॉलिंग केली अक्षय कडू. तब्बल 4 चेंडू डॉट फेकले अक्षय कडूने प्रदीपला. तो देखील एक वेगळाच सामना तुम्ही पाहिला. अनिकेत फडके शेवटचे काही 3 बॉल बाकी. पहिला 17, पहिला डाव. ओहो, यावेळी पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर लड्डू बॉल प्रशांतसाठी फेकले जातात. व्हाईट बॉल. लाईन थोडी खराब झाली या मॅच मध्ये. धाव फलकावरती 35. पुरेशा असतील 40 धावा पण या मॅच मध्ये, कारण 4 षटकाची लढत म्हटली ना तर 40 धावा देखील संघासाठी योग्य ठरतात डिफेन्स करण्यासाठी गोलंदाजाला. त्यामुळे तो आकडाच्या समोर पोहोचलाय पालेश्वरी. हो, संघर्ष करू शकतो. बॅटची कडा मागे जातोय. क्षेत्ररक्षक आहेत महेंद्र. एकच धाव या बॉलवरती मिळेल. डोंगरचा पाडा वाईल्ड कार्ड एंट्री मधून आलाय आणि वाईल्ड कार्डचा परफॉर्मन्स बघा. काल 2 सामने त्यांनी एकतर्फा जिंकलेत. बॉलिंग बॅटिंग मध्ये कमाल केली आणि पालेश्वरी देखील कमी नाहीये. त्याने देखील भरपूर चांगला संघर्ष केला. 2 बॉलचा खेळ बाकी. 36 वरती 2. करंट रन रेट 9.82चा तुम्ही पाहताय. रन पर ओव्हर. अनिकेत आहे बॉलिंगसाठी. काय जबरदस्त बॉलिंग करतो अनिकेत. 4 बॉलमध्ये फक्त 6 धावा. कंजूसची गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल अनिकेत फडकेकडून. तो देखील नाव चर्चेमध्ये आलाय आता. मागे टाकला बॉल, लेन थोडी मागे ठेवली, वेग जास्त ठेवला बॉलचा. योग्य टप्पा 0. भन्नाट गोलंदाजी. एका बाजूला आपण व्हाईट आर्मी पाहतो आणि एका बाजूला ब्लॅक आर्मी पाहतोय. शेवटचा बॉल बाकी.
मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. बुर्दुल गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि येणाऱ्या 7 फेब्रुवारीला सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या फेरीसाठी येणार आहे प्रवीण शेठ पाटील बुर्दुल यांचं आगमन झालेलं आहे. प्रवीण शेठ मनपूर्वक आपलं स्वागत आहे. टार्गेट सेट बॉल, लास्ट बॉल ऑफ लास्ट ओव्हर, पहिला डाव दिव्येश उल्वेकर सबोल, 36 धावा, 2 विकेट. आणि या बॉलवरती समीकरण आहे व्हाईट बॉलचं. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल केलेत अनिकेतने, परंतु एकही मोठा फटका दिला नाही, त्यामुळे चांगली बॉलिंग आहे. 9 चेंडूंची ओव्हर करणार अनिकेत, लांब लचक ओव्हर. क्रिकेट विश्वामध्ये पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाने 17 चेंडू केले होते. तो वेस्ट इंडिजचा गोलंदाज होता महागुरू. आणि इथे आपण अनिकेतची गोलंदाजी देखील लांब लचक पाहतो. लास्ट बॉल टार्गेट सेट बॉल आहे, गोलंदाज सज्ज. सुपर 12चा पहिला सामना. बेस्ट टायमिंग, शॉर्ट बॉल होता, स्वतः बॉलर चेंडू खाली जज करतो, झेल बाद. दिव्येश शेवटच्या बॉलवर 0. जबरदस्त गोलंदाजी, 4ही गोलंदाजाने 4 बंड चित केले. कुठलाही गोलंदाज जास्त महाग ठरला नाही. मात्र अनिकेत फडके देखील काल ज्याने 4 विकेट घेतले, आज देखील त्याने दहशत दाखवली. फक्त 7 धावा 1 विकेट. जबरदस्त कमबॅक डोंगरचा बडा संघ. आणि धाव फलकावरती 37 वरती 3. ही मॅच जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये पालेश्वरी पालेबुद्रुक संघाला करायच्या आहेत 38 4 ओव्हर. तर इथे थँक्स नाणेफेक इथे केली जाईल बघा. अमन ब्रिगेड 11 गावदेवी बलबली विपक्ष अरुण 11 रोंजन क्रिकेट संघाच्या दरम्यान. आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय एकनाथ शेठ देशेकर साहेबांना आम्ही ते आमंत्रित करतो. बोलाना शेठ पाटील आणि राजू दादा पाटील यांच्या वतीने. देशेकर साहेब यावं आपण. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होईल. त्यांच्या समवेत अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश पाटील साहेब आपण या. सुरेश पाटील साहेब अंबरनाथ तालुका असेल उसाटणा बुर्दुल या विभागामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठा त्यांचा आदर सन्मान केला जातो. बोलाना शेठ पाटील या आपण ऑर्गनायझर आहात आणि दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक इथे संपन्न होईल. बघा राजकीय क्षेत्रातील 2 दमदार व्यक्तिमत्व. एकानं खऱ्या अर्थाने एक ज्यांना सभापती होण्याचं भाग्य लाभलं सुरेश पाटील साहेब बुर्दुल. चला एकमेकांचे मित्र आहेत आणि आपली परंपरा आहे. तर तुम्ही मोठे असकार आहेत. देशेकर साहेब ऑर्गनायझर आहेत आमचे इथले, तर सुरेश आपण करावी. अंबरनाथ पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश पाटील साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झालेले आहे. मुकेश नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय बॅटिंग करू. तत्पूर्वी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल. मी आदरणीय बघा आमचे स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीला इथे आमंत्रित करतो. बोलाना शेठ यावं आपण. आपल्या शुभास्ते मान्यवरांचा आपण इथे सन्मान करावं. अंबरनाथ पंचायत समितीमध्ये एकेकाली ज्यांना सभापती होण्याचं या पूर्वीच्या टर्ममध्ये भाग्य लाभलं की एक उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने समाजाच्या आशीर्वादाने ज्यांना अंबरनाथ पंचायत समितीचे सभापती होण्याचं भाग्य लाभलं ते आदरणीय सुरेश पाटील साहेब बुर्दुल यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन स्पर्धेचे शिल्पकार आमचे मित्र राजूदादा पाटील आणि भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते इथे यथोचित सन्मान इथे केला जात आहे. तर बघा सभापती साहेबांना किती प्रेम आहे. सभापती म्हणून ते प्रसिद्ध आहेत. यानंतर एकनाथ शेठ देशेकर साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. तर एकनाथ शेठ देशेकर साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. मी पुन्हा एकदा आमच्या हे ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय श्री एकनाथ शेठ देशेकर साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ सरपंच उपसरपंच चषकाचं सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करावं. यानंतरचा सन्मान असेल आदरणीय ते प्रकाशजी बिश्नोई और सांगवी साहेब रमेशजी सांगवी आपका यहाँ पर सन्मान किया जाएगा. आज प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करतो. आमच्या श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आज सांगता सोहळा आहे. पाहुण्यांची गर्दी होईल. यदा कदाचित सामना. तर राजाराम शेठ पाटील साहेब आपल्यास आम्ही आमंत्रित करतो. या राजाराम शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. प्रकाश जी बिश्नोई और रमेश जी सांगवी साहब का यहाँ पर सम्मान किया जाएगा जिनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए 1 लाख रुपए की नगद धनराशि यानी डोनेशन के रूप में प्राप्त हो चुकी है. आपका इस प्रतियोगिता के हमें हमारे ऑर्गेनाइजर आदरणीय राजाराम शेठ पाटील साहब के शुभ हाथों से शाल पुष्पगुच्छे और इस प्रतियोगिता का सम्मान चिन्ह देकर आपका यहाँ पर सम्मान किया जा रहा है.
निश्चित स्वरूपात बघा राजाराम शेठ पाटील साहेब शेतकरी कामगार पक्षाचे नावडी जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष आहेत. या विभागातले त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित केला जात आहे. आणि यानंतर उर्वरित मान्यवरांचा सन्मान मात्र 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर आपण करणार आहोत. मोतीराम शेठ थांबणार आहात इथे ओ टू कॉमेंट्री बॉक्स, कारण सामनाही तेवढाच महत्त्वाचा आहे. धन्यवाद महागुरु, धन्यवाद प्रवीण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. तर इथे प्रकाश बिश्नोई साहब यांचा सन्मान केला जाता है. प्रकाश जी बिश्नोई साहब का यहाँ पर सम्मान किया जा रहा है. हो टू कमेंट्री बॉक्स रॉकस्टार प्रवीण. और चलिए पहली गेंद के ऊपर इनफील्ड के ऊपर से क्लियर करने का प्रयास, डीप लॉन्ग ऑफ पे पाए गए और पहला करारा छटका अक्षय. बैक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे महागुरु. 10 साल खेल रही है इसी मैदान के ऊपर, मिनी वानखेड़े वल्लभ के मैदान के ऊपर टीम पाले, लेकिन एक बार भी वो क्वालिफाई हुई नहीं ट्रॉफी तक. शायद आज उनका वो सपना पूरा हो, लेकिन उनके सामने कांटे की तरह अड़े वहां पर डोंगरा चपाड़ा 11 टीम. तो इतना आसान भी नहीं है, क्योंकि ये भी ताकतवर टीम है. मजा आएगा 2 टीमों के बीच में. आई गावदेवी डोंगरा चपाड़ा विपक्ष. यहां पर मैच आप देख सकते हैं. पालेश्वरी 11 पालेश्वरी टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया था. नेक्स्ट मैच में भी मेरे ख्याल से वलवली टीम ने टॉस जीता है, कप्तान मुकेश ने, और वहां पर बल्लेबाजी करने का फैसला लिया है. यानी कि दूसरा ऐसा ये फैसला है कि टॉस जीतने के बाद उन्होंने पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है. नए बल्लेबाज आएंगे रोहित ढोंगरे नंबर 3 के पोजीशन पर. ओवर की शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई बॉलर देवेंद्र की ओर से. मुतराम शेठ देख सकते हैं, मानिक शेठ और साथ ही साथ एडवोकेट हमेशा प्रवीण सर को देख सकते हैं. दमदार योगदान पिछले साल नाइट टूर्नामेंट हमने देखी थी. तो चलिए एक और बल्लेबाज आउट, दूसरा विकेट मैदान से बाहर. धन्यवाद. यहां पर बल्लेबाज लौटेंगे दूसरा मैदान से बाहर, जहां पर पूरी तरीके से दबाव नजर आता हुआ. महागुरु एमडी गड़गे सर इनका स्वागत करेंगे. प्रवीण आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. और कुछ ही क्षणों में मच्छिंद्र पाटिल सर रायगढ़ के मुलुक मैदानी तोफ, इनका भी यहां पर आगमन हो जाएगा. सुनील तांडेल अंपायर की भूमिका में, लालचंद गावण और साथ ही साथ अनिल टेम्बे, यानी कि सुनील तांडेल इनको पता है. अनिल टेम्बे जबरदस्त अंपायर इसी गांव के भूमिपुत्र. 2 लगातार विकेट, यानी कि पूरी तरीके से बात करेंगे, क्या दमदार गेंदबाजी का प्रदर्शन हो रहा है देवेंद्र की ओर से. 0 के ऊपर विकेट लौट चुकी है. 2 अच्छी गेंदबाजी करते हुए बॉलर फिर से एक बार होंगे तैयार. राइट आर्म ओवर द विकेट से और जड़ में डालने की कोशिश. वहां पर गेंद जा रही है सीधा और करा फील्डिंग डीप लॉन्ग ऑफ पे. तब तक वहां पर गेंद को रोक के फील्ड करें. उनके पास 1 रन लेने का पर्याप्त समय और इस 1 रनों के साथ खाता खुला है वहां पर टीम आई गावदेवी डोंगरा चपाड़ा 11 टीम का. आई डोंगरा चपाड़ा आई गावदेवी खुशहाल दादा 11 डोंगरा चपाड़ा ये टीम मैदान के अंदर खेल रही है. अब तक यहां पर टारगेट की बात करेंगे तो 38 का टारगेट है. और कितनी शातिर गेंदबाजी अभी तक यहां पर चलती हुई. और यह भी अच्छी गेंद, लगातार यहां पर स्विंग गेंदें नजर आ रही है. पढ़ने के बाद देखिए कितने अच्छे तरीके से गेंदें बाहर निकल रही है. एक्शन रिप्ले पीटीसी लाइव के माध्यम से, जो टेनिस विकेट विश्व की वेबसाइट है और बेहतरीन फॉलोवर्स इनके हैं और खास के सब्सक्राइबर. ये देखिए पिछली गेंद जो पढ़ने के बाद वो अंदर की तरफ थोड़ी सी आई, बाल बाल बचे वहां पर खिलाड़ी. 4 गेंदों के ऊपर केवल 1 रन, 2 विकेट लेने में अभी तक कामयाब हो चुके हैं. यानी कि इससे खतरनाक मारा कहां देखने को मिलेगा. क्या टॉस जीतने के बाद निर्णय लिया हुआ ये सही साबित करते हुए. ओ बैक टू द बॉलर, बढ़िया फील्डिंग. अपने हिफाजत में किसी भी गेंदबाज को आसान नहीं होता दोस्तों, लेकिन इस खिलाड़ी ने जान झोंकी इस गेंद के ऊपर और तब तक बाल बाल बच्चे जरूर. 1 रन पूरा और इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर 2 रन. लक्ष्य 38 का इतना सहज नहीं होगा. 10 साल से खेल रही है पालेश्वरी टीम, यही चर्चा कर रहे थे उनके खिलाड़ी, लेकिन उनके सामने कांटे की तरह अड़ी है. वहां पर
आई गावदेवी खुशाल दादा 11 डोंगरेचा पाड़ा टीम 2 के ऊपर 2 पावर प्ले का पहला ओवर। क्या जबरदस्त मारा करते हुए गेंदबाज देवेंद्र बारसे। आखिरी गेंद पावर प्ले की और गैप पे खेला हुआ स्ट्रोक कवर्स की दिशा में। क्या बहुत बड़ी है, पावर प्ले का फायदा मिलेगा और गेंद जाती हुई दन सीमा रेखा पार। लेकिन जिस पावर प्ले में गेंदबाजी होनी चाहिए ना प्रवीण, वो गेंदबाजी काफी अच्छे देखने को मिली। 6 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर लक्ष्य 38 का, अब 18 गेंदे 32 की जरूरत। इथे व्यासपीठावर आताच खऱ्या अर्थाने वल्लभगाव तंटामुक्त कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आणि एकेकालचे नामवंत अष्टपैलू क्रिकेटर बंडूशेठ शंकर पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि स्वर्गीय जयंता शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ बंडूशेठ शंकर पाटील तंटामुक्त कमिटी अध्यक्ष वल्लभ यांच्या वतीने इथे प्रवीण टेंबे वल्लभ आणि माझ्यासाठी खऱ्या अर्थाने वैयक्तिक त्यांनी इथे पॅकेज पुरस्कृत केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत। तर इथे डोंगरचपाडा संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी, प्रत्येक षटकाराला 500 रुपये, युवा उद्योजक सन्माननीय प्रतीक दादा डोंगरे जे सन्मान्य उदय सामंत साहेबांचे निकटवर्ती आहेत, त्यांच्याकडून हे डोंगरचपाडा फलंदाजांना 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी। डोंगराच्या पाडा खेळाडूंचं आम्ही कौतुक करू, कारण पंचांच्या निर्णयापूर्वीच ते देखील पंचांचा मान देखील ठेवलाय त्यांनी आणि जबरदस्त ते खेळवृत्ती स्पोर्ट्समन स्पिरिट जो असतो तो ते या ठिकाणी सादर करत असताना आज तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय मित्रांनो। भोलनाथ शेठ पाटील दमदार आणि रुबाबदार सरपंच की ज्यांची संपूर्ण रायगडमध्ये आपण नेहमीच चर्चा पाहिली, मग अथर्व 11 ब्रँड त्यांचा सातत्याने राहिलाय आणि कानपोली संघाला त्यांची छाप पडली आणि कानपोली संघ सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहताय धुमाकूल घालतोय। ये स्वागत नंतर बक्षीस नंतर पुकारू, तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल भोलनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून आता कानपोली आपण चर्चा करत होतो, सध्याच्या घडीमध्ये तो भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये चालला आणि संपूर्ण वर्षाकरिता प्रत्येक वर्षी नेहमीच त्यांच्या माध्यमातून सातत्याने पॅक केलं जात आहे। टी शर्ट्स असतील, शूज असतील, भरपूर काही क्रिकेटचं जे जे साहित्य लागेल ते त्यांच्या माध्यमातून नेहमी पुरस्कृत केलं जातं। चलिए इस बार बैकफुट पॉइंट के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक गेंद सीमा रेखा पार, 4 रन। धन्यवाद डीजे, क्या बात है। पापणीला पापणी भेटते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। और बढ़िया गेंदबाजी, थोड़ा सा स्लोवर ओमकार वास्कर। पिछले अगर बात करेंगे कुछ सालों की तो इस खिलाड़ी ने अपना रुतबा कायम किया इस टीम में और खास करके 4 रन दिए, पहली गेंद के ऊपर विकेट मिली है, 10 बने स्कोर कार्ड के ऊपर, 15 में चाहिए जीतने के लिए 28 रन। और इस बार स्लोवर 1 गेंद थी, फाइन लेग की तरफ खेला हुआ स्ट्रोक, पीछे खिलाड़ी दौड़ रहे जरूर, दूर से यहां पर रोके, तब तक गेंद सीमा रेखा पार, 4 रन। आखिरी 2 गेंदे इस ओवर की बची है, टीम का टोटल स्कोर है 14। जीतने के लिए बात करेंगे तो अभी भी गेंदें बची है मेरे ख्याल से 14 गेंदों में चाहिए 24 रनों की जरूरत। अब तक बने हैं 14, अभी भी बची गेंदें भी है 14, यानी कि रन चाहिए लगभग 24। 24 रनों की आवश्यकता है। बॉलर फिर से एक बार ओमकार तैयार, मिस टाइमिंग है, विकेट कीपर गेंद के नीचे, मौका बनेगा और ओमकार को मिलती हुई सफलता। इस बार इन्हें चौका जरूर दागा था लेकिन तुरंत जवाब दिया, बैट्समैन आउट।
तर इथे आमचे ऑर्गनायझर मारुती पाटील पोलीस पाटील वल्लभ यांनी जाहीर केलेलं आहे बघा, प्रत्येक विकेटसाठी इथे फक्त अनाउन्समेंट होईल, प्रत्येक षटकार चौकार यासाठी फक्त इथे अनाउन्समेंट होईल आणि हॅट्रिकसाठी कोणत्याही स्वरूपाची अनाउन्समेंट मात्र बक्षिसाची केली जाणार नाही आहे. प्रत्येक डोंगऱ्याचा पाडा यांच्या वतीने इथे प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि बघा प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी असेल की जो सीमारेषेबाहेर झेल टिपील त्याच्यासाठी भोलनाथ शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज देखील असेल. आज संपूर्ण रात्रीमध्ये तुम्ही जल्लोष करू शकाल कारण मेगा फायनलची रात्र आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक झेल तुम्ही सीमारेषेबाहेर जर पकडला तर त्या झेलसाठी तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइस. 13 गेंदे और जीतने के लिए चाहिए 24 रनों की जरूरत. ओमकार की जय जयकार. ओमकार भास्कर इस वक्त बेहतरीन गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए वो जानते हैं ये मैच काफी इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए और उसी की वजह से अब यहाँ पर अपने टीम के लिए काफी कमाल का योगदान. नए बैटर 7 पढ़ के ये भी ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं लेकिन आखिरी गेंद इस ओवर की. ओमकार तैयार. और बड़ा शॉट पुल किया है और सीधा गेंद को खेला सीमा रेखा पार. चरण समाप्ति के बाद 20 रन जीतने के लिए 12 गेंदे और 18 रनों की जरूरत. 12 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है कि अभी अभी खेली गई देवी सपाटा के मैदान के ऊपर आई गावदेवी स्वर्गीय खुशाल दादा 11 डोंगरा सपाटा टीम के खिलाड़ी 7 फड़के ने बिल्कुल अपने करियर की बाइक जीती थी और वही बाइकर मैन खिलाड़ी इस बार आते ही पहली गेंद के ऊपर 600 के स्ट्राइक रेट से अपने बल्लेबाजी का दमखम दिखाते हुए 12 गेंदे 18 की जरूरत है. अब यहां पर देखेंगे ये ओवर कैसा होगा. कम रन यहां पर आते हैं तो पालेश्वरी 11 पालेपद्रुक टीम निश्चित तौर पर काफी मजबूत स्थिति में बनी रहेगी लेकिन अगर ये ओवर बड़ा आता है तो मुश्किलें पैदा होगी उनके सामने और डोंगरा सपाटा 11 टीम काफी मजबूत स्थिति में बन जाएगी. अभी भी मैदान में मुकाबला छोड़ा नहीं है क्योंकि पहले ओवर में रन आए थे लगभग 6 और इस ओवर में रन आए 14 यानी कि बची हुई अब आखिरी 12 गेंदे और इन 12 गेंदों के ऊपर 18 रनों की जरूरत. चमचमाती हुई ये 2 व्हीलर बाइक आप देख सकते हैं दोस्तों. जहां पर सवाल है किसी खिलाड़ी का जब अपने करियर का अचीवमेंट साबित करता है. पहली गेंद लॉफ्टेड हिट किया है सीधा डाउन द ग्राउंड साइड स्क्रीन की तरफ सीमा रेखा पार. पहली गेंद के ऊपर दैट्स अ कड़क हिट. बिल्कुल यहां पर देखिए दमदार छक्का और हर छक्के के लिए 500 का इनाम है. प्रतीक दादा ढोंगरे इनकी ओर से हर छक्के के लिए मौका है और ये लीजिए यहां पर छक्का आता हुआ और इसी 6 की मदद से ये 500 का इनाम. टारगेट भी थोड़ा सा कम होता हुआ 11 गेंदे और जीतने के लिए चाहिए 12 रनों की जरूरत. क्या दमदार पारी खेली है दोनों भी बल्लेबाजों ने. इस बार ऑन साइड अलोंग द कारपेट क्या पे हैं दो खिलाड़ी लॉन्ग चेस है इनके लिए. यह भी गेंद जाएगी दन दन करती हुई सीमा रेखा पार 4. यापूर्वी फलंदाजाने षटकाराची आतषबाजी केली. त्या षटकारासाठी प्रेमशेठ पाटील वाकलन यांच्या वतीने फलंदाजाला 1000 रुपयाचं बक्षीस इथे असणार आहे. प्रेम शेट म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं मुकेश शेलटकर यांच्यावरती असणारं प्रेम आणि आज ते देखील त्या संघाला दमदार योगदान देण्यासाठी तुम्ही त्यांना पाहताय. प्रेम भाई आपलं सहर्ष स्वागत करतो. ओ ये खराब गेंद लॉन्ग स्टॉप की तरफ शायद ये गेंद नो बॉल का करार. 4+1 रन मिलेंगे 5 और ये मुश्किलें पैदा होती हुई अब यहां पर पालेश्वरी टीम के सामने. चला थर्ड अंपायरची मागणी केली आहे तर अपन चेक करूया. अनिल टेंबे सर यावा. अनिल टेंबे को देखते मुझे 40+ मास्टर जो हमेशा दमदार क्रिकेट खेलते हैं दोस्तों. आज भी क्या बढ़िया उन्होंने क्रिकेट खेला. विनय गावड़ यहां पर देखेंगे थर्ड अंपायर की भूमिका जो स्क्रीन के ऊपर इस निर्णय को चेक करेंगे. यस इट्स नो बॉल कॉल. थर्ड अंपायर डिसीजन सोने पे सुहागा
10 गेंदों में अब जीतने के लिए मात्र केवल 3 रनों की जरूरत। 40+ में अच्छी दमदार बल्लेबाजी अनिल टेम्बे को हमने देखी है करते हुए। पहले ही शो मैच में उन्होंने दमदार पारी खेली। 40+ शो मैच खेला गया था आयोजक वर्सेस 40+। 3 की जरूरत है। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला कहीं ना कहीं खतरनाक सा गलत साबित होता हुआ। फ्रीड की गेंद होगी बैट्समैन के लिए। और चलिए फ्रीड की गेंद काफी बेहतर डिलीवर करते हुए डॉट बॉल की समाप्ति। सवाल यही था कि जब आप इतने बड़े मुकाबले में खेलते हो और शायद कहीं ना कहीं पाले बुजुर्ग टीम टॉस जीतकर हमेशा पहले बल्लेबाजी स्वीकारना पसंद करती होगी, लेकिन यहां पर इस मैच में चेसिंग के लिए रहते तो कुछ ना कुछ यहां पर बड़ा योगदान मिल सकता था। सभी समर्थक उनके भी काफी नजर आते हुए। इस बार चलिए मिड ऑफ के ऊपर से खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑफ में फील्डर है, फील्डिंग खराब, मैच हुई फिनिश। सुपर 6 में क्वालिफाई हो चुकी है टीम आई गावदेवी खुशालदादा 11 डोंगराचा पाडा। अभिनंदन। तर आता जी लढत झाली थँक्स रॉकस्टार प्रवीण। जी लढत झाली त्या लढतीमध्ये खुशाल 11 गावदेवी डोंगराचा पाडा क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केला। सुपर 6 मध्ये दाखल झालेला आहे। श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ यांच्या वतीने आपलं अभिनंदन। महागुरु जर आपण विचार केलात ना दोन्ही संघ भरपूर चांगले खेळले या स्पर्धेमध्ये, परंतु डोंगराचा पाडा क्रिकेट संघ भरपूर प्रतीक्षेनंतर एकत्रित आपल्याला पाहायला मिळाले, एकीचं बल पाहायला मिळालं। तर इथे सन्माननीय जॅस्मिनो कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय क्षीरसागर साहेब यांचं आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। डोंगराचा पाडा क्रिकेट संघाचं अभिनंदन। पालेश्वरी मनपूर्वक आपला आभार। चला सन्माननीय विलास जांभुणे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक आम्ही सरशी इथे स्वागत करत आहोत। आज निश्चित स्वरूपात लगेचच बघा या सामन्याचा हिरो प्रवीण। जयेंद्र ठरलेत या सामन्याचा सामनावीर। तर जयेंद्र याच्या जयेंद्रला सामनावीर या किताबाने त्याचा द्वितीय गौरव केला जाईल। तत्पूर्वी आपण मान्यवरांचा सन्मान करू। बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय श्री मोतीराम शेठ पाटील साहेब, माजी सरपंच चिंतामण शेठ पाटील साहेब, उद्योजक प्रवीण शेठ पाटील आणि उपसरपंच मोहन जाधव साहेबांना आपण इथे सन्मानित करू। रवींद्र शनिवार पाटील रवी शेठ यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। प्रतीक ढोंगरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज होते। 1000 जमा आहेत आमच्याकडे। श्रवण आणि जयेंद्र घेऊन जायचे आहे। चला इथे मान्यवरांचा सन्मानित केला जाणार आहे। सन्माननीय मोतीराम शेठ पाटील बुर्दुल ग्रामपंचायतीचे माजी